आपण बघू शकता की आता ही सुरुवात आहे ज्या बाजेचा गावासाठी निघालेलो आहे। कोयनेपासून साधारण आता 6 किलोमीटर पायी चालत आलेलो आहे। सध्या गाडी वाहनांची या ठिकाणी वाहन येत नसल्यामुळे सध्या पायी चालतच आलेलो आहे। आणि माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो पहिला पॉइंट आहे, याच पॉइंटला दरड कोसळलेली होती आणि त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आता टोपल्यांच्या साह्याने जी दरड बाजूला काढण्याचं काम चालू आहे। साधारण इथून पुढे ग्रामस्थांच्या सांगण्यावरून साधारण 4 ते 5 ठिकाणी दरड कोसळल्या, रस्ता खचलेला आहे। आता आपण बघितलं असेल की कशा पद्धतीनं मी त्या ठिकाणावरून इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि इथून आपल्याला एक 4 ते 5 दरड पार करून जायचं आहे, कारण त्या ठिकाणी भरपूर चिखल आहे। जिथं ज्या ठिकाणी चालता येत नाही त्या ठिकाणी आपण जातोय, कारण पाय जे आहेत ते गुडघ्यापर्यंत चिखलामध्ये जात आहेत। ज्या ठिकाणी जे भात लावणी ज्या पद्धतीची चालू असते कोकणामध्ये त्याच पद्धतीचा सध्या या ठिकाणी रस्ता झालेला आहे आणि त्यामुळं खूप अडचण येते जाण्यासाठी। तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती दाखवण्याचा आपला मॅक्स महाराष्ट्राचा प्रयत्न असणार आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीचा हा चिखल आहे आणि या चिखलातून आपण रिपोर्टिंगसाठी बाजे या ठिकाणी निघालेलो आहे। हा जो चिखल आहे ज्यातून पाय सुद्धा पुढे सरकत नाही आणि अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी निसर्गाचा कोप झालेला आहे। आपण बघू शकता ही वरती जी दरड आहे ती दरड कोसळून खाली रस्त्यामध्ये आलेली आहे आणि हाच एकमेव रस्ता आहे हा बाजे गावला जाण्यासाठी आणि त्या ठिकाणच्या लोकांना रेस्क्यू करून कोयनानगरला या ठिकाणी नेलेलं आहे। परंतु त्या परिस्थिती दाखवण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र सध्या त्या गावामध्ये पोहोचत आहे। पोहोचताना आपल्याला अनेक असे संकट येतात की नैसर्गिक संकट आहे ती, आणि अशा पद्धतीनं आपण जो बाजेचा प्रवास आहे तो प्रवास करत आहे। तुम्ही बघू शकता की साधा पाय सुद्धा उचलता येत नाही अशा पद्धतीनं ही जी वाट आहे आणि अशी ती वाट शोध काढत आपण बाजे साईडला निघालेलो आहे। साधारण एक 5 किलोमीटर एवढा अंतर आहे, ही बाजे ठिकाणी जायला 5 किलोमीटर एवढा अंतर आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला 1 तास लागणार आहे। अशाच पद्धतीचा जो रस्ता आहे बघू शकता ही दरड कोसळलेली आहे। अशी दरड साधारण या ठिकाणी 3 ते 4 दरडी कोसळलेल्या आहेत आणि त्यामुळं या ठिकाणचा रस्ता बंद आहे आणि कमीत कमी या रस्त्याला साधारण 1 महिना लागू शकतो। ह्या ज्या दरडी जर आपल्याला बाजूला काढायच्या असतील तर 1 महिना लागू शकतो। आणखी देखील दरडी पडण्याची शक्यता आहे, कारण माझ्या पाठीमागे जो दिसतोय हा डोंगरच आहे आणि या डोंगरामुळे या रस्त्याला कायमस्वरूपीच धोका आहे। हा जो रस्ता आहे तो आता सध्या उरमळलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी झाडे दगड माती येऊन पूर्णपणे खच बसलेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय, कारण जे संततधार पडलेल्या पावसानंतर ही सध्याची परिस्थिती आता आपण दाखवतोय। मी माझ्या कॅमेरामॅनना विनंती करतो की हा अशा पद्धतीचे दृश्य दाखवा आपल्या प्रेक्षकांसाठी। हा जो डोंगर आहे हा डोंगर अतिशय जीर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण ज्या पद्धतीनं ही जी दरड कोसळलेली आहे या ठिकाणी बऱ्यापैकी काही वर्षापूर्वी वृक्षतोड देखील झालेली होती। त्यामुळं ही जी जमीन आहे ती जमीन एकदम जमिनीनं कस सोडलेला आहे आणि तिची जी घट्ट पकडण्याचं जी काळा दगड म्हटला जातो तो काळा दगड या जमिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळं मोठं नुकसान या ठिकाणी होण्याची आणखी देखील दाट शक्यता आहे। मात्र आणखी 1 महिना तरी या रस्ता चालू होण्यासाठी लागणार आहे आणि त्यामुळं प्रशासनाचे देखील काम सध्या चालू आहे। आपण पाठीमागच्या आपल्या प्रवासादरम्यान आपण दाखवलं होतं की जेसीपीच्या पोकल्यांच्या साह्यानं जी दरड आलेली आहे रस्त्यामध्ये ती देखील साईडला काढण्याचं काम चालू आहे। आणि त्याचबरोबर आता आम्ही जात असताना अनेक दरडी दिसलेल्या आहेत, अनेक दरडी आलेल्या आहेत। साधारण 1 महिना लागणार आहे, परंतु त्या ठिकाणी जाऊन सध्याची परिस्थिती दाखवणं आपलं काम आहे आणि ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचलेलं नाही त्या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्र पोहोचलेले आहे आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी प्रशासनानं तात्काळ पोहोचून तिथल्या लोकांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे। ही जी परिस्थिती आहे ती दाखवण्याचं काम मॅक्स महाराष्ट्र करत आहे। मात्र सरकार यावरती कुठेही पॉझिटिव्ह दिसत नाहीये, कारण तात्काळ मदत ती देखील अजून मिळालेली नाही इथल्या लोकांना आणि त्यानंतर ज्यांना रेस्क्यू केलेलं आहे त्या ठिकाणी देखील म्हणाव्या त्या पद्धतीनं प्रिकॉशन्स त्या लोकांच्या संदर्भामधल्या पाळलेल्या नाही दिसत नाहीयेत।
कारण आपण परवाच्याच बातमीमध्ये आपल्या दाखवलं की कशा पद्धतीनं त्या एखाद्या कोंडवाड्यामध्ये ज्या पद्धतीने लोक कोंडतो त्या पद्धतीनं त्या शाळेमध्ये ती लोक ठेवलेली आहेत एका गावातली। त्या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा कोविडच्या नियमावली असतील त्या पूर्णतः तिथं आपल्याला अंमलबजावणी केलेली दिसत नाही। आरोग्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी तिथल्या लोकांचं लसीकरण असेल, मुलांचं लसीकरण असेल, आबालवर्धांचं लसीकरण असेल, तेही त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला दिसत नाही झालेलं। त्यामुळं खूप मोठं कोरोना रोखण्यासाठीचं जे आव्हान असेल ते देखील आहे, मात्र प्रशासनासमोरचं आव्हान हे कायमच आहे। डोंगर वरती डोंगर आहे आणि खालती नदी आहे। माणूस कुठेही जाऊ शकत नाही आणि पावसामुळे बरेच काही दरी खचलेले आहेत, त्यामुळे कुठेही माणूस जाऊ शकत नाही। आणि वरनं जर डोंगर पावसाची दिवसेंदिवस पाऊस जास्त वाढत चाललेला आहे, दुष्काळ वाढत चाललेला आहे, त्यामुळे कधी डोंगर सुटून खाली येईल गावावरती कळणार पण नाही। अशी परिस्थिती आली आहे की त्या ठिकाणी आम्हाला जायची पण इच्छा नाही आता सध्या, की कधी जर आम्ही गेलो तिथे कधी आमचं मरण होईल सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आलेली आहे। असा दुर्गम भाग आहे। मरणाला जबाबदार कोणाला ठरवणार? जबाबदार शेवटी मनाला जबाबदार काय सरकारलाच करावं लागेल, पण त्यावेळेस आम्ही जबाबदार ठरवायला असायला पाहिजे। जिवंत असेल तर आम्ही ठरवू। ते बाजेगाव वर सरकून तर कालच्या अतिवृष्टीमुळं आम्ही आता सध्याच्या परिस्थितीत हे सर्वांच्या समोर चित्र दिसत आहे। आणि त्यानुसार माझा आता जवळजवळ 61 वर्ष मला झाली, तरीसुद्धा आमच्यावर असे बरेच अनेकदा प्रसंग येऊन पडले होते। 67च्या भूकंपामध्ये सुद्धा आम्ही अशीच आमची दुरावस्था झालेली होती। आणि तिथपासून आजपर्यंत आम्ही बरेचसे मोर्चे काढले, बरेचसे आंदोलनं केली, तरीसुद्धा आजपर्यंत आमची आत्तापर्यंत कुठेही सोयी झालेली नाही। आमच्या समस्या आजपर्यंतही कुठल्याही सुटलेल्या नाहीत। आजपर्यंत आम्ही आहे त्याच जाग्यावर मुठीत जीवन घेऊन आत्तापर्यंत आम्ही उदरनिर्वाह असा कसा तरी केला, पण आमचा आता या भूमीवर आमचा उदरनिर्वाह होणं अतिशय अवघड आहे। या ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या हा जो परिसर आहे तो परिसर अतिशय दुर्गम आहे, त्यामुळे इथल्या लोकांचं पुनर्वसन करणं हा सरकारपुढे असलेला एक प्रश्न आहे आणि ते पुनर्वसन होणं तितकंच गरजेचं आहे। कॅमेरामॅन प्रकाशच्या बरोबर शशिकांत सूर्यवंशी, मॅक्स महाराष्ट्र, कराड, सातारा।